ज्ञानेश्वरी भावानुवाद अध्याय 3 ओवी 1. मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते म्यानिके परिसिले कृपानिधी. मग अर्जुन म्हणाला, देवा ऐका, तुम्ही जे वाक्य बोललात कृपानिधी ते मी चांगल्या प्रकारे ऐकले. तेथ कर्मानी करता उरेची न पाहता, ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. तरी माते केवी श्रीहरी, मनसी पार्था संग्राम करी. ये लाजसी नामहा घोरी, कर्मी सुता. श्री अनंता, ज्ञानयुगात कर्म आणि करता हे विचार करून पाहिले असता उरत नाहीत. असं जर तुझं निश्चित मत आहे तर मग श्रीकृष्णा, मला तू युद्ध कर का म्हणतोस? या विनाशकारी महाघोर युद्धरूपी कर्मात मला घालताना तुला लाज कशी वाटत नाही? हा गा कर्म तुची अशेष, निराकरीसी निशेष. तरी मज करवी हे हिंसक, का करविसी? तूच सर्व कर्माचा पूर्ण निषेध करतोस, मग माझ्याकडून हे हिंसात्मक कर्म का करून घेतोस? तरी हेंची विचारी श्री ऋषिकेशा, तू मानने दिसी कर्मलेशा. आणि येसनी हे हिंसा करवित हासी. श्रीकृष्णा, याचाच तू प्रथम विचार कर. ज्ञानयोगापुढे कर्माला तू यत्किंचितही मान देत नाहीस आणि एकीकडे एवढी मोठी हिंसा माझ्याकडून करून घेत आहेस. टीप: समत्व बुद्धी योगापेक्षा कर्म कनिष्ठ आहे. हे जे भगवंताचं बोलणं आहे ते बोलणं अर्जुनाला समजलेलं नाही. तुलनात्मक वाक्य असल्यामुळे निश्चित कार्य केलं पाहिजे याविषयीचा हा संदेह आहे. पुढच्या श्लोकात व्याम्मिश्रेणेव वाक्येन असा शब्द आहे, त्याचा हा भाव आहे. देवा तुवांची ऐसे बोलावे, तरी आम्ही नेनती काय करावे. आता संपले मनोपा आघवे विवेकाचे. देवा, तूच असं बोलत असशील तर आम्ही अज्ञानी माणसांनी काय करावं? आता असं म्हणायचं का की या जगातून विवेक हद्दपार झाला, संपला? हा गा उपदेश जरी ऐसा, तरी अपभ्रंश तो कैसा. आता पुरला म्हाधिवंसा आत्मबोधाचा. अरे, यालाच जर उपदेश म्हणायचं तर मग भ्रम निर्माण करणारे भाषण कशाला म्हणायचे? आमची आत्मज्ञानाची हौस पूर्ण झाली असं आता म्हणावं लागेल. वैद्यपथ्य वारुणी जाये, मग जरी आपणची विष सुये. तरी रोगिया कैसे निजिये, सांगे मज. जैसे आंधळे सुईजे आव्हांटा, का माझवन दिजे मरकटा. तैसा उपदेश हा गोमटा, ओढवला आम्हा. देवा, मला सांग, वैद्यांनी प्रथम पथ्य सांगावं, नंतर वैद्यांनीच विष खाऊ घालावं, मग तो रोगी कसा जगेल? किंवा आंधळ्याला आडमार्गाला लावावं, किंवा माकडाला दारू पाजावी, त्याप्रमाणे तुझा हा उपदेश आम्हाला चांगलाच लाभला आहे. मी आधींची काही नेने, वरी कवळिलो मोहे येणे. श्रीकृष्णा, विवेक या कारणे पुसिला तुझ. तव तुझी एक एक नवाई, हेथ उपदेशा माझी गोवाई. तरी अनुसरली या काही, ऐसे कीजे. श्रीकृष्णा, मी अगोदरच अज्ञानी आहे, त्यात मला भ्रमाने ग्रासला आहे. या कारणास्तव माझं ज्यात कल्याण आहे ते सांग म्हणून तुला सांगितलं तर तू आश्चर्य वाटावं असंच सांगतोस. अरे, शरणांगताशी असं कोण वागतं? आम्ही तनु मन जीवे, तुझिया बोला ओठंगावे. आणि तुवाची ऐसे करावे, तरी सरले म्हणे. आम्ही तन मन हृदयाने तुझ्या शब्दावर अवलंबून राहावं आणि तूच आम्हाला भ्रमात पाडावं, मग आता सर्व संपलं असं म्हणायचं का? आता ऐसिया परिबोधीसी, तरी निके आम्हा करीसी. येथ ज्ञानाची आस कायसी, अर्जुन म्हणे. तू अशाच प्रकारचा उपदेश करत असशील तर आमचं चांगलंच कल्याण करतोस, इथं ज्ञान मिळवण्याची आशा कशी करायची, असं अर्जुन म्हणाला. तरी ये जाणिवेचे कीर सरले, परी आणि कसे जाहले. जे थिते डहुळले मानस माझे. आता तर ज्ञानाचं काम निश्चित संपलं, परंतु इथं आणखी एक झालं. माझं स्थिर असणारं मन तुझ्या बोलण्यानं ढवळलं गेलं, किंबहुना गोंधळात पडलं.
देवींची श्रीकृष्णा हे तुझे चरित्र काही निजे, जरी चित्त पाहसी माझे येणे मिसे. ना तरी झकविता हा सीमा ते, की तत्वाची कथिसी ध्वनिते, हे अवगमिता निरुते जाणवेना. श्रीकृष्णा, म्हणूनच तुझं चरित्र काही कळत नाही. आता तरी मला तुझा अंदाज येत नाही. तू या निमित्ताने माझं मन पाहतोस अथवा तू आम्हाला फसवतोस किंवा गूढ वाक्यात तत्व ठेवून बोलतोस, हे विचार करूनही मला काही कळेना. म्हणून ऐके देवा, हा भावार्थ आता न बोलावा, मज विवेक सांगावा मराठाजी. म्हणून देवा, आता ऐका, यापुढे गूढ अर्थाने बोलू नका, मला सोप्या भाषेत विवेक सांगा. मी अत्यंत जड ऐसे, परी ऐसा ही निके परियेसे, श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. श्रीकृष्णा, मी अत्यंत मंदबुद्धी आहे, असं असलो तरीही माझ्यासारख्याला समजेल असं एक निर्णयात्मक आपण बोलावं. देखे रोगा ते जिनावे, औषध तरी देयावे, परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे, तैसे सकळार्थ भरित, तत्व सांगावे उचित, परी बोधे माझे चित्त जया परी. हे पहा, रोग नाहीसा करण्यासाठी औषध दिलंच पाहिजे, परंतु ते स्वादिष्ट आणि गोड असावं. त्याप्रमाणे सर्वार्थाने गोडी असलेलं वाक्य असावं आणि त्यात योग्य तत्व असावं, जेणेकरून माझ्या चित्ताला बोध होईल किंबहुना मला ज्ञान होईल. देवा तुझा ऐसा निज गुरु, आजी आरती धनी कान करू, येथ भीड कवनाची धरू तू माया मुची. देवा, तुझ्यासारख्या हक्काचा गुरु असताना आज इच्छेची तृप्ती का करू नये? तू आमची माय आहेस, प्रश्न विचारताना कोणाची भीड का धरू? चिंतन. या ओवीत अर्जुनाचं देवाशी 3 प्रकारचं नातं आहे. प्रथम देव, नंतर श्री गुरु, प्रेमपूर्ण आई म्हणजे मायेयुक्त माय. ज्याच्याकडून ज्ञान ऐकायचं आहे त्याच्याशी आपलं नातं असायला हवं. वर दिलेल्या 3 पैकी कोणतंही असावं. केवळ उपदेश करणारे तर या जगात पुष्कळ आहेत. त्यांचं बोलणं मधुर असतं. चुकीचं सांगतात, मनाला मोहात पाडतात, अनुयायी बनवतात, परंतु उद्धार होत नाही. सिनेमा, नाटक, एकपात्री प्रयोग यातही काही ना काही तत्व असतं, पण म्हणून प्रेक्षक ज्ञानी होत नाहीत. सिद्धांत देखील मनोरंजनाची साधनं असतात, हे यातून समजतं. हृदयात सिद्धांत रुजण्यासाठी प्रेमाचं नातं हवंय. इथं मित्रच देवगुरु, देव श्री गुरु माय या स्वरूपात आहेत, म्हणून हक्क आहे. या ओवीतील निजगुरु हा शब्द बरंच काही सांगून जातो. यातील ध्वनी हृदयापर्यंत पोहोचला पाहिजे. मन आणि बुद्धी आडवी येता कामा नये. हा गा कामधेनूचे दुभते, दैवे जाहले अपयते, तरी कामनेची का तेथे वाणी कीजे. भाग्यानं जर कामधेनू आहे तर तिच्याकडून फक्त दुधाची अपेक्षा का करावी? सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या कामधेनूकडे कामनेची उणीव का असावी? जरी चिंतामणी हाता चढे, तरी वांछेचे कवन सांकडे, का पुलेनी सुरवाडे इच्छा वेना. किंवा चिंतामणीची प्राप्ती झाल्यावर इच्छा करण्याचं संकट का असावं? आपल्या आवडीप्रमाणे इच्छा करावी, किंबहुना केलीच पाहिजे ना. देखे अमृत सिंधू ते ठाकावे, मग तहानाची जरी फुटावे, तरी सायास का करावे मागील ते. तैसा जन्मांतरी बहुती, उपासिता श्री कमळापती, तो तू दैवे आजी हाती जाहलासी जरी. तरी आपुले या सवेसा, कान मागावसी पुरेशा, देवा सुकाळ हा मानसा पाहलासे. असं पहा, अमृताच्या सागराजवळ जावं आणि तहानेनं तडफडावं, तर मग इथपर्यंत येण्याचं जे सायास केले ते का केले? त्याप्रमाणे देवा, ज्याची अनेक जन्मांपासून उपासना केली, तो तू आज सुदैवाने हाती आलास, तर आपल्या इच्छेप्रमाणे का तुला मागू नये? देवा, आज मनाचा सुकाळ उजाडला आहे. चिंतन. भौतिक सुकाळ हा श्रीमंताचा, सत्ताधारी लोकांचा असतो, परंतु त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील किंवा पाहिजे ते मिळेल असं नाही. मानसिक इच्छा पूर्ण होणं हा मनाचा सुकाळ आहे. सुकाळ शब्दात श्लेष आहे. मनासाठी चांगला काळ, कारण पुढे विश्वात कोणीही न पाहिलेले विश्वरूप पाहायला मिळणार आहे. दुसरा अर्थ समृद्धीचा काळ, कारण षडगुणांचा अधिष्ठान असणारा भगवंत
हातात आलेला आहे. देखे सकळ आरतीचे जी आले, आज पुण्य यशासी आले, हे मनोरथ जाहले विजयी माझे. पहा, मनातील सर्व इच्छांचं जगणं सफल झालं. आज माझं पुण्य यशाला आल्यामुळे हे माझे मनोरथ विजयी झाले. चिंतन: युद्ध व्हायचं आहे, जय पराजय अजून निश्चित झालेला नाही, तरी अर्जुन म्हणतो हे मनोरथ जाहले विजयी माझे. इथं हे शब्द अतिशय महत्वाचे आहेत. हे म्हणजे तू दैवे आजी हाती जाहलासी जरी. पुण्य यशस्वी झालं आणि भाग्यानं साथ दिली, हे दोन्ही एकाच वेळी व्हायला हवं. काही पुण्यवान आहेत परंतु भाग्यवान नाहीत. पुण्यानं धनवान आहेत परंतु उपभोगाचं भाग्य नाही. काही भाग्यवान आहेत, उपभोगही घेतात परंतु धनवान नाहीत. हे व्यावहारिक उदाहरण आहे. कधी कधी पुण्य आहे आणि भाग्य मिश्रित जीवन पाहायला मिळतं. परमार्थात असं नसतं. पुण्यानं रिद्धी सिद्धी मिळतात तर भाग्यानं प्रसिद्धी मिळते, लोकप्रियता मिळते. या दोन जगानंतर आणखी एक जग आहे. तिथे सामान्य किंवा आध्यात्मिक साधनाजन्य पुण्य उपयोगी येत नाही. सत्कर्मजन्य पुण्य आणि तज्जन्य भाग्य यांचं एकत्रीकरण झाल्यावर व्यापक शक्ती आपलीशी होते. हा विषय ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी आला आहे. आपण ठरवू ते सत्कर्म असा वाह्यातपणा नको. माऊलींनी स्वतः सत्कर्माची व्याख्या केली आहे. याशिवाय 17व्या अध्यायात हा विषय विस्ताराने आला आहे. आयुष्यभर मित्र म्हणून जो आहे त्याचं रूपांतर श्री गुरुत होतं, विश्वरूपात होतं, मायाळू मायेत होतं. याशिवाय तो हातात येतो. हे मनोरथ जाहले विजयी माझे, हे स्पष्टपणे पुढच्या विवित आहे. जी हा शब्द आदर दर्शविण्यासाठी आला आहे. प्रेमात आदर असला तर सोन्याला सुगंध आला असं जाणावं. जी जी परम मंगळ धामा, सकळ देव देवोत्तमा, तू स्वाधीनाजी आम्हा मनोनिया. परम मंगलाचं अधिष्ठान असणाऱ्या भगवंता, सर्व देवातील उत्तम असणाऱ्या देवा, तू आज आमच्या स्वाधीन आहेस म्हणून माझं मनोरथ विजय आहे, सफल आहे. जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसर नाही, स्तन्या लागून पाही जिया परी. तैसे देवा तू ते, पुसिज तसे आवडे ते, आपुलेने आरते कृपानिधी. ज्याप्रमाणे बाळाला स्तनपान देण्यासाठी कोणतीही अवेळ नसते, त्याप्रमाणे हे कृपानिधी माझ्या इच्छेप्रमाणे आवडेल ते तुला विचारणार आहे. याला वेळ अवेळ स्थान काहीच पाहणार नाही. तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित, ते सांगे एक निश्चित पार्थ म्हणे. तर मग परलोकात हितकर आणि इथं आचरणात योग्य असं एक मला निश्चित करून सांग. या बोला श्री अच्युत म्हणत असे विस्मित, अर्जुना हा ध्वनित अभिप्राओ. जे बुद्धी योग सांगता सांख्य मत संस्था, प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या बोलण्याने आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, अर्जुना माझा अभिप्राय हा संक्षिप्त होता. कर्मानं प्राप्त होणारा बुद्धियोग सांगत असताना सांख्याशी सहमत असणारा ज्ञानमार्ग आम्ही स्वाभाविकपणे प्रकट केला. तो उद्देश तू नेनसीची, म्हणून निशिनलासी वायांची, तरी आता जाणे मीची उक्त दोन्ही. आमचा हेतू तुला समजलाच नाही म्हणून तू विनाकारण रागवलास. तर मग आता दोन्ही मार्ग किंबहुना निष्ठा मीच सांगितले आहेत असं जाण. अवधारी वीर श्रेष्ठा, या लोकी या दोन्ही निष्ठा, मजची पासूनी प्रगटा अनादी सिद्धा. वीरश्रेष्ठ अर्जुना ऐक, या लोकात दोन्ही मार्ग मीच प्रकट केले आहेत. दोन मार्ग अनादी काळापासून चालत आलेले आहेत. एक ज्ञान योग म्हणजे जो सांखी अनुष्ठीजे, जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता. एक कर्मयोग जाण, जेथ साधक जन निपुण, होऊन या निर्वाण पावती वेळे. एकाला ज्ञान मार्ग म्हणतात, त्याचं अनुष्ठान ज्ञानी करतात. यात आत्मज्ञान होताच ब्रह्मस्वरूप होतो. दुसरा कर्मयोग आहे, ज्याचं आचरण साधक जन करतात. यात ते निष्णात होऊन योग्य वेळी मोक्षाला प्राप्त होतात. हे मार्ग तरी दोन्ही, परी एक वटती निदानी, जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. हे मार्ग जरी दोन असले तरी शेवटी एकाच ठिकाणी मिळतात. ज्याप्रमाणे सिद्ध भोजन तयार असलेलं आणि साध्य भोजन
तयार होत असलेलं या दोन्हीत तृप्ती एकच असते. का पूर्वा परसरिता भिन्न दिसती वाहता, मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. तैसी दोन्ही ही मते सुचिती एका कारणाते, परी उपासती ते योग्य ते अधीन असे. अथवा पूर्व आणि पश्चिम या दिशातून वाहत जाणाऱ्या नद्या भिन्न भिन्न असतात, परंतु सागरात मिळाल्यानंतर शेवटी सर्व नद्यांचं ऐक्य होतं. त्याप्रमाणे दोन्ही मार्ग एकच साध्य सुचवतात, परंतु त्या दोन्ही मार्गाचं आचरण योग्यतेवर आधारित आहे. देखे उत्प्लवना सरिसा, पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नर केवी तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे, के तुलेनी एके वेळे, मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. असं पहा, पक्षी उड्डाणाबरोबर फळाला झोंबतो. मला सांग, मनुष्य त्या वेगाने फळापर्यंत पोहोचू शकतो काय? तो हळूहळू एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात योग्य मार्गाने गेल्यावर फळापर्यंत खात्रीने पोहोचेल. तैसे देख पाविहंगम मते, अधिष्ठुनी ज्ञानाते, सांख्य सद्य मोक्षाते आकळीती. ज्याप्रमाणे पक्षी फळाला झोंबतो त्याप्रमाणे सांख्ययोगी ज्ञानयोगाचं अनुष्ठान करून तत्काळ मोक्षाला स्वाधीन करतात. हेर योगीये कर्माधारे, विहितेंची निजाचारे, पूर्णता अवसरे पावती होती. दुसरे जे कर्मयोगी आहेत ते विहित स्वधर्माचरणानं योग्य वेळी पूर्णतेला प्राप्त होतात. हा मानव मार्ग आहे. वाचोनी कर्मारंभ उचित, न करिता सिद्धवत, कर्महीना निश्चित होईजेना. योग्य कर्म आरंभ केल्याशिवाय अर्थात कर्म केल्याशिवाय कर्महीन साधकाला सिद्ध पुरुषाप्रमाणे निश्चित होता येणार नाही. की प्राप्त कर्म सांडिजे, हे तुले नैष्कर्म्य होईजे, हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. अधिकार परत्वे आपल्या वाट्याला आलेलं कर्म सोडायचं आणि एवढंच करून आम्ही नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होऊ असं म्हणायचं. अर्जुना, असं बोलणं किंबहुना समजणं व्यर्थ आहे, मूर्खपणाचं आहे. सांगे पैलतीरा जावे, ऐसे व्यसन काजेथ पावे, तेथ नावे ते त्यज्यावे घडे केवी. ना तरी तृप्ती इच्छिजे, तरी कैसे निपाक न कीजे, की सिद्ध ही न सेविजे केवी सांगे. मला सांग, पलीकडच्या तीरापर्यंत कसं पोचावं? अशी अडचण असताना नावेचा त्याग करून संकट संपेल का? किंवा भूक शांत व्हावी ही इच्छा आहे तर मग स्वयंपाक का करू नये? कदाचित करता येत नाही, ठीक आहे, तयार झालेलं भोजन तरी देखील करू नये का? जव निरार्थता नाही, तव व्यापार असे पाही, मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे. आतून जोपर्यंत निष्कामता येत नाही तोपर्यंत कर्म करावं लागेलच. जेव्हा स्वतःचं मन प्रसन्न असेल तेव्हा आपोआपच कर्म थांबेल. म्हणून ऐके पार्था, जया नैष्कर्म्यपदी आस्था, तया उचित कर्म सर्वथा त्याज्यनो हे. म्हणून अर्जुना ऐक, ज्याची नैष्कर्म्य पदावर श्रद्धा आहे त्यानं उचित कर्म सोडणं योग्य नाही. आणि आपुलाली ये चाडे, आपा दिले हे मांडे, की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे. हे वायांची सैरा बोलीजे, हुकल तरी देखोनी पाहिजे, तरी त्यजिता कर्म न त्यज्ये निभ्रांत मानी. आपल्या इच्छेनुसार आपण कोणतंही कर्म स्वीकारलं आणि ते पूर्ण झालं किंवा आपण कर्माचा त्याग केला म्हणजे तो झाला असं आहे का? किंबहुना असं असतं का? हे स्वच्छंदी बोलणं असून ते व्यर्थ आहे, किंबहुना स्वैर आहे. कर्माचा अनुभव तरी असला पाहिजे, कारण कर्माचा त्याग केला असता ते सुटत नाही हे निश्चित समज. अर्थात कर्म कोणालाही सोडता येत नाही हा निश्चित सिद्धांत आहे. जव प्रकृतीचे अधिष्ठान, तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन अपैसी असे. जोपर्यंत मनुष्य प्रकृतीबद्ध आहे तोपर्यंत मी कर्म करतो किंवा सोडतो हे म्हणणं अज्ञान आहे. मनुष्याचं वर्तन हे स्वाभाविकपणे गुणाधीन असतं.
हे विहित कर्म जे तुले ते सगळे जरी ओसंडिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रींचे तेज गेले हे नासा रंध्र बुझाले परिमळने घे. असं पहा, जेवढी उचित कर्म आहेत ती सगळी सोडून दिली तरी इंद्रियांचे स्वभाव नष्ट होणार आहेत का? मला सांग, कानाने ऐकायचं बंद केलं किंवा रूप पाहण्याची दृष्टी गेली अथवा नाकाची भोकं बंद झाली म्हणून वास घेणं थांबलं का? ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प जाहली मती की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया हे स्वप्नावबोध ठेले की चरण चालो विसरले हे असो काय निमाले जन्म मृत्यू. किंवा प्राण आणि अपान यांच्या क्रिया थांबल्या आहेत का? की मती कल्पनाहीन झाली? भूक आणि तहान यांनी त्रास देणं बंद केलं का? जागृती आणि स्वप्नावस्था या बंद पडल्या की पाय चालायचे विसरले? हे सर्व जाऊ दे, जन्म आणि मरण नाहीसे झाले का? हे न ठकेची जरी काही तरी सांडिले ते काही म्हणून कर्मत्याग नाही प्रकृती म्हणता. जर हे सर्व बंद होत नाहीत तर मग कोणता त्याग केला? म्हणून जे प्रकृतीयुक्त आहेत त्यांना कर्मत्याग करता येत नसतो. कर्मपराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे एरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. प्रकृती गुणानुसार कर्म उत्पन्न होत असतं, त्यात कर्माला स्वातंत्र्य नाही. बाकी जे म्हणतात मी कर्म करीन किंवा करणार नाही, हा व्यर्थ अभिमान मन बाळगत असतं. देखे रती आरुडीजे मग जरी निश्चळ बैसीजे तरी चळ होऊन हिंडीजे परतंत्रा का उचलिले वायू वशे चळे शुष्क पत्र जैसे निचेष्ट आकाशे परिभ्रमेगा. असं पहा, रथात एकदा बसला की तो शांत असला तरी त्याचा प्रवास होत असतो, कारण तो परतंत्र होतो. जिथे वाहन जाईल तिथे शरीराला जावंच लागतं. किंवा एखादं वाळलेलं पान स्वतः क्रियाशून्य आहे, परंतु वाऱ्याच्या सपाट्यात सापडल्यामुळे ते जमिनीवरून उचललं जातं, आकाशात कसंही फिरतं. तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिये विकारे निष्कर्म ही व्यापारे निरंतर म्हणून संग जव प्रकृतीचा तव त्याग न घडे कर्माचा ऐसे या ही करू म्हणती तयांचा आग्रह चिउरे. त्याप्रमाणे प्रकृतीच्या आधाराने कर्मेंद्रियाच्या क्रियेने कर्म करणार नाही म्हणणारे देखील अखंड कर्म करीत असतात. म्हणून जोपर्यंत प्रकृतीचा संबंध आहे तोपर्यंत कर्मत्याग घडणार नाही. असं असतानाही जे म्हणतात आम्ही कर्मत्याग करणारच, त्यांचा फक्त आग्रह शिल्लक असतो. जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य हो पाहती परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी तया कर्म त्याग न घडे जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते पुढे दरिद्र जाण. जे फक्त कर्मेंद्रियाला आवरून योग्य कर्माचा त्याग करीत कर्मातीत होऊ पाहतात त्यांच्याकडून कर्मत्याग होत नाही, कारण त्यांच्या मनात कर्तव्य सापडतं. असं असूनही बाहेरून नटतात ते दरिद्री आहेत असं जे स्पष्ट आहे. किंबहुना ते दरिद्री आहेत हे तू स्पष्टपणे जाण. चिंतन. जे कर्तव्य मनी सापडे यातील कर्तव्य या शब्दात गुढता आहे. जगणं भोगणं संपन्न असणं हे माझं कर्तव्य आहे असं त्यांच्या मनात असतं. हा विषय सामान्यासाठी नाही, जे पूर्ण वेळ अध्यात्मात आहेत परंतु कर्तव्य कर्म करीत नाहीत. आम्ही त्यागी आहोत, निष्काम आहोत असा भाव आणतात ते दरिद्री आहेत. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही. अशा सोंग आणणाऱ्यांना तू पूर्णपणे विषयासक्त म्हणून ओळख. इथं कुठल्याही प्रकारचा संशय नको. आतादी अवधान प्रसंगे तुझ सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. अर्जुना, आता लक्षपूर्वक ऐक. प्रसंग आहे म्हणून तुला आता आतून जो निष्काम आहे त्याचं लक्षण सांगतो. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ बाह्य तरी रूढ लौकिक जैसा. परमात्म्याच्या गुढ रूपाविषयी जो अंतःकरणात दृढ असतो, अर्थात साक्षात्कारात रमलेला असतो, तो बाहेरून लोकांप्रमाणे व्यवहार करीत असतो. तो इंद्रिया अज्ञान करी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्मना व्हेरी उचित जे जे.
तो इंद्रियांना विषय भोगण्याची आज्ञा करीत नाही, विषयांचं भय देखील बाळगत नाही, योग्य कर्माचा त्याग करीत नाही. तो कर्मेंद्रिये कर्मी राहटता तरी न नियमी परी तेथींचे निउर्मी झाकोळेना. कर्मेंद्रिय करीत असताना त्याचं नियमन करीत नाही, होणाऱ्या कर्माची उर्मी त्याला बाधत नाही. ना मात्रे न घेपे मोहमळन लिंपे जैसे जळी जळन शिंपे पद्मपत्र. ज्याप्रमाणे पाण्यातील कमळ ओलं होत नाही आणि मळही लागत नाही, त्याप्रमाणे हा विशेष पुरुष कामनेने ओला होत नाही आणि मोहाच्या मळानं मलिन होत नाही. तैसा संसर्गा माझी असे सकळांसारी खा दिसे जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. संसारात असतो, सर्वांसारखा दिसतो, परंतु पाण्यात पडलेल्या सूर्याच्या प्रतिबिंबाप्रमाणे अलिप्त असतो. जैसे सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणाची देखिजे एरवी निर्धारिताने निजे स्वयजयाची. वरवर जर पाहिलं तर अगदी सामान्य वाटतो, एरवी त्याच्या अंतःकरणाच्या स्थितीचा विचार केला तर थांग पत्ता लागत नाही. ऐशा चिन्ही चिन्हित देखसी तोची मुक्त आशा पाशरहित ओळख पा. अर्जुना तोची योगी विशेषी जे जो जगी म्हणून ऐसा होय या लागी म्हणिपे तू ते. अशा लक्षणांनी युक्त असणारा कोणी तुला दिसला तर त्यालाच तो मुक्त समज. तो आशापाशरहित आहे असं ओळख. अर्जुना तो कर्मयोगी आहे, या जगात तो विशेष आहे, तू असा हो यासाठी म्हणालो. तू मानसा नियम करी निश्चळ होय अंतरी मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्त तू सुखे. तू मनाला नियंत्रणात ठेव, अंतःकरणात दृढता ठेव, मग तुझी कर्मेंद्रिय कर्मात सुखानं वावरू दे. म्हणून नैष्कर्मे होवावे तरी येथ ते न संभवे आणि निषिद्ध केवी राहटावे विचारी पा. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त ते कर्म हेतू रहित आचरे तू. कर्मरहित व्हावं असं जर म्हणशील तर ते इथं संभव नाही, आणि निषिद्ध कर्माचं आचरण करावं हा तोच विचार कर. जे जे योग्य असेल, नैमित्तिकपणाने प्राप्त होत झाला असेल ते कर्म कामनारहित होऊन कर. पार्थानिक ही एक नेनसी तू हे कवतिक जे ऐसे कर्ममोचक अपैसे असे. अर्जुना आणखी एक आश्चर्य सांगतो, ते तुला माहीत नाही. कामनारहित कर्म आपोआप कर्मबंधनातून सोडवतं. देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षतेने व्यापारे निश्चित पावे. परंपरेने चालत आलेल्या स्वधर्माच्या आधारे जो विहित कर्माचरण करतो त्याच कर्मातून त्याला मोक्ष प्राप्त होतो. स्वधर्म जो बापा तोच नित्य यज्ञ जानपा म्हणून वर्तता तेथ पापा संचार नाही. अरे बाबा, आपलं जे स्वधर्माचरण आहे तोच नित्य यज्ञ आहे असं जाण. त्याचं आचरण करीत असता पापाचा संचार होत नाही, अर्थात योग्य कर्माचं आचरण हाच नित्य यज्ञ आहे. ते आचरण करीत असता दोष लागत नाहीत. हा निज धर्म जय सांडे आणि कुकर्मी रती घडे त्यांची बंध पडे सांसारिक. हेतुरहित स्वधर्माचरणाचा त्याग केला तर मग निषिद्ध कर्मात प्रेम उत्पन्न होतं, कुकर्मी रती घडे, त्याच वेळेस पुरुष सांसारिक बंधनात पडतो. चिंतन. बंध हा शब्द पारिभाषिक आहे. तैसा कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा स्वाद या दोहोचे नाव बंध कर्माचा की, अशी माऊलींची व्याख्या आहे. बंध हा आनंदाला प्रतिबंधक असतो, माणसाच्या मान्यतेच्या अधीन नसतो. तुम्ही मानलं म्हणून त्याचं अस्तित्व आहे असं नाही. दोष दिसत नाहीत म्हणजे नसतात असं नाही. दोष दुःखाला कारण आहेत हे अनुभव सिद्ध आहे. त्याचप्रमाणे कर्मबंध आहे. केलेल्या कर्माचा भोग हा भोगावाच लागतो. हा कर्माचाच आश्रित आहे. अनेक ठिकाणी हे विषय येणार आहेत, कळत न कळत कळणारच आहे. म्हणून स्वधर्मानुष्ठान जे अखंड यज्ञ याजन जो करीतया बंधन कहीच न घडे. म्हणून स्वधर्माचा आचरण हा अखंड यज्ञ आहे. याजन म्हणजे इतरांना करायला लावणं. असं जो करतो त्याला कोणतंच बंधन बाधत नाही, किंबहुना तो केव्हाच बंधनात पडत नाही. हा लोक कर्मे बांधिला जो परतंत्र भुलला तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या.
प्राणी मात्र कर्माने बद्ध असतात म्हणून आपलं पारतंत्र्य विसरतात. नाईलाजानं कर्म करावंच लागतं. कर्माशिवाय मनुष्य एक क्षण राहू शकत नाही. हे शारीरिक पारतंत्र्य आहे. हे विसरल्यामुळे स्वधर्माचरणाला चुकतो म्हणून कर्मबंधात शरीरात बांधला जातो किंबहुना बांधला गेला. आता येची विषयी पार्था तुझ सांगेन एक मी कथा, जे सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली. अर्जुना, आता तुला याविषयीची एक कथा सांगतो. जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली, आदी म्हणजे उत्पत्ती स्थिती लय, तै नित्य याग साहिते सृजिली भूते समस्ते, परीनेन तिची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणूनी. तेव्हा नित्य यज्ञ यागासहित सर्व प्राणी उत्पन्न केले, परंतु यज्ञकर्म सूक्ष्म असल्यामुळे लोक स्वधर्माचरण जाणत नव्हते. ते वेळी प्रजीविनविल्या ब्राह्मया, देवा काय आश्रयो येथाम्हा, तव म्हणे तो कमळ जन्मा भूतां प्रती, तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्म विहिला असे, या ते उपासा मग अपैसे पुरती काम. त्यावेळी सर्व लोकांनी ब्रह्मदेवाला विनंती केली, देवा, या लोकात आम्हाला आधार काय आहे, अर्थात कोणत्या आधाराने जगावं. तेव्हा लोकांना ब्रह्मदेव म्हणाले, सर्वांसाठी वर्णविशेष वशात आम्ही स्वधर्म विहित केला आहे, याची उपासना करा, मग आपोआपच सर्व कामना पूर्ण होतील. तुम्ही व्रत नियमन करावे, शरीराते न पिडावे, दुरीकेही न वचावे, तीर्थांसी गा, योगादिके साधने साकांक्ष आराधने, मंत्रयंत्र विधाने झनी करा. तुमच्यात क्षमता नसेल तर व्रत नियम करू नका, शरीराला त्रास देऊ नका, अतिशय दूर असलेल्या तीर्थाला जाऊ नका. योगादी साधनं सकाम उपासना, मंत्र यंत्र आणि विधान म्हणजे पूजादी विधान सांगणारा आगम अर्थात आगमोक्त पूजा इत्यादी करू नका. देवतांतरान भजावे, हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे. अन्य देवताची उपासना करू नका, हे सर्व करण्याची आवश्यकता नाही. फक्त स्वधर्माचरण रूपी नित्ययज्ञ करा, तोही विनासायास आवडीने करा. अहेतुके चित्ते अनुष्ठापायाते, पतिव्रता पतिते जिया परी. निष्काम चित्तानं स्वधर्माचं आचरण करा. पतिव्रता पत्नी पती बरोबर ज्याप्रमाणे वागते त्याप्रमाणे स्वधर्माशी एकनिष्ठ राहा. तैसा स्वधर्म रूप मख, हाची शव्य तुम्हा एक, ऐसे सत्य लोकनायक बोलता जाहला. पतिव्रतेप्रमाणे स्वधर्मरूप यज्ञ हाच सर्वांसाठी शव्य आहे, असं सत्य लोकाचा नायक ब्रह्मदेव म्हणाला. देखा स्वधर्मा ते भजाल, तरी कामधेनू हा होईल, मग प्रजा हो न सांडील तुम ते करा. पहा, जर तुम्ही स्वधर्माची भक्ती कराल तर हा तुमच्यासाठी कामधेनू होईल. प्रजा हो, हा कामधेनू रूपी धर्म तुम्हाला कधीही सोडणार नाही. जेणे करुणी समजता, परितोष होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्थात ते देती. धर्माचरणानं समस्त देवतात संतोष निर्माण होईल, मग ते तुम्हाला इच्छित विषय देतील. या स्वधर्म पूजा पूजिता, देवता गणा समजता, योगक्षेम निश्चिता करीती तुमचा. या स्वधर्माचरण पूजेनं समस्त देवतांची पूजा केली असता ते देव तुमचा योगक्षेम खात्रीने चालवतील. योग म्हणजे अप्राप्त वस्तूची प्राप्ती, क्षेम म्हणजे मिळालेल्या वस्तूंचं संरक्षण. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. तेथ तुम्ही जे करू म्हणाल, ते अपैसे सिद्धी जाईल, वांछित ही पुरेल मानसींचे. तुम्ही देवांची आराधना कराल, देव तुमच्यावर प्रसन्न होतील, अशा प्रकारे एकमेकावर प्रेम जडेल. तेव्हा तुम्ही जे जे करू म्हणाल ते आपोआप सिद्धीला जाईल आणि मनातील इच्छाही पूर्ण होतील. वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक होआल, म्हणिये तुमते मागतील महावृद्धी. जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर, ओळगे फळभार लावण्येसी. तुम्ही बोलाल ते खरं होईल,
आज्ञा करणारे व्हाल. महावृद्धी तुम्हाला विचारतील, आपली काय आज्ञा आहे. ज्याप्रमाणे वनलक्ष्मी फलपुष्पादी लावण्यासह वसंताच्या दाराची निरंतर सेवा करते, एवढा स्वधर्माचरणाचा प्रभाव असेल. ऐसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत, येईल देखा काढत तुम्हा पाठी. ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्मे कनिरत वर्ताल बापा. त्याप्रमाणे सर्व सुखांसहित मूर्तिमंत भाग्यच तुमचा शोध घेत तुमच्या पाठीमागे येईल. याप्रमाणे समस्त भोगांनी युक्त होऊन तुम्ही तृप्त व्हाल, पूर्ण काम व्हाल. जर तुम्ही एकनिष्ठपणाने स्वधर्माचरण कराल तर बाबांनो, असे तुम्ही व्हाल. किंबहुना तुमचं जीवन असं असेल की जालिया सकळ संपदा, जो अनुसरेल इंद्रिय मदा, लुब्ध होऊनी स्वादा विषयांची या. तीही यज्ञ भाविती सुरी, जे हे संपत्ती दिधली पुरी, तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो. सर्व संपत्तीने युक्त होऊन जो इंद्रियांच्या उन्मत्तपणामुळे विषयाच्या गुढीवर लुब्ध होईल, स्वधर्माचरणावर प्रसन्न होऊन देवानी जी संपत्ती दिली त्या योगे जो सर्वेश्वराची भक्ती करणार नाही, कोण्या एका देवाचं नाव न घेता सर्वेश्वर म्हणजे सर्वांचा ईश्वर असं माऊली म्हणतात. अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी, संतोषने दिल ज्ञाती आपुलिये. अग्निमुखी हवन आणि देवता पूजन जो करणार नाही, यथाकाळी ब्राह्मण सेवा करणार नाही, जो गुरुसेवारूप भक्ती आणि अतिथीचा आदर करणार नाही, आपल्या जातीतील लोकांना आनंद देणार नाही, ऐसा स्वधर्म क्रिया रहित, आथिलेपणे गर्वित, केवळ भोगासक्त होईल जो. तया मग अपाओ थोर आहे, जेने ते हातींचे सकळ जाये, देखा प्राप्त ही न लाहे भोग भोगू. वरील सर्व स्वधर्माची क्रिया आहे हे जो करणार नाही, याशिवाय भोगाच्या संपन्नतेमुळे अतिउन्मत्त झालेला केवळ भोगातच रमणारा जो होईल, त्याला मग पुढे मोठं दुःख आहे. हातांनी सर्व संपत्ती जाईल, जे आहे त्याचा उपभोग घेता येणार नाही. जैसे गतायु शरीरी, चैतन्य वासन करी, का निर्दैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. तैसा स्वधर्म जरी लोपला, तरी सर्व सुखाचा थारा मोडला, जैसा दीपासवे हरपला प्रकाश जाय. ज्याप्रमाणे आयुष्य संपलेल्या शरीरात प्राण राहत नाहीत किंवा भाग्यहीन माणसाच्या घरी लक्ष्मी नांदत नाही, त्याप्रमाणे जर स्वधर्माचा लोप झाला तर सर्व सुखाचा आधार मोडतो. दिवा मालविल्याबरोबर प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे सर्व सुखाचं आश्रयस्थान नष्ट होतं. तैसी निजवृत्ती जेथ सांडे, तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे, ऐका प्रजा हो पुढे विरंची म्हणे. म्हणून स्वधर्म जो सांडील, तया ते काळ दंडील, चोर म्हणून हरील सर्वस्व तयाचे. निजवृत्ती म्हणजे स्वधर्माचरण. हे जिथं संपते तिथं आपलं स्वातंत्र्य नष्ट होतं. स्वतंत्रपणाने राहता येत नाही, प्रजा हो नीट ऐका असं ब्रह्मदेव म्हणाले. म्हणून जो जो स्वधर्म सोडेल त्याला काळ दंड करणार, तो चोर आहे म्हणून त्याचं सर्व धनादी हरण करणार. चिंतन. आचरण नसलेल्या माणसाला काळ दंड करणार असं माऊली सांगतात. हा फार मोठा सिद्धांत आहे. भोगमान सत्ता परिवार हे ज्याचे आहेत ते कोणत्या स्वरूपात आहेत हे पाहणं गरजेचं आहे. आचरणात जर माजुरेपण आलं तर या सर्वांना काळ समाप्त करतो. माणूस जिवंत असून माजी होतो, सदैव नसतो. मग सकळ दोष भवते, गिवसोनी घेती तया ते, रात्री समय श्मशानाते भूते जैसी. तैसी त्रिभुवनींची दुःखे, आणि नाना विधे पातके, दैन्य जात तुके तेथेंची वसे. सर्व दोष त्याला शोधत येतात, सतत त्याच्या आसपास असतात. ज्याप्रमाणे स्मशानात भूते असतात त्याप्रमाणे जगातील सर्व दुःख, अनेक प्रकारची पाप आणि सर्व प्रकारचं दारिद्र्य त्याच्याजवळ राहतं.
ऐसे होय तया उन्मत्ता मग न सुटे बापा रुदता कल्पांती ही सर्वथा प्राणीगण हो. म्हणून निजवृत्ती हे न सांडावी इंद्रिये बरळवणे दावी ऐसे प्रजांते शिकवी चतुरानन. प्राणीगण अशा प्रकारे त्या उन्मत्त माणसाची अवस्था होते. मग तो 4 युगे संपेपर्यंत जरी रडला तरी त्याची सुटका होत नाही. म्हणून तुम्ही स्वधर्माचरण सोडू नका, इंद्रियांना त्यांच्या इच्छेने वागू देऊ नका. अशा प्रकारे ब्रह्मदेव प्रजेला शिकवित होते. जैसे जळचरा जळ सांडे मग तत्क्षणी मरण मांडे हा स्वधर्मतेने पाडे विसंबो नये. ज्याप्रमाणे पाण्याला सोडलं तर जलचर मासे त्या क्षणी मरण पावतात, त्याप्रमाणे स्वधर्माला कधीही विसरू नये. म्हणून तुम्ही समजती आपुला लिया कर्मी उचिती तत व्हावे पुढत पुढती म्हणिपत असे. म्हणून तुम्ही सर्वांनी आपापल्या स्वधर्माचरणात तत्पर असावं, हेच पुन्हा पुन्हा मी सांगत आहे. म्हणून तुम्ही समजती आपुला लिया कर्मी उचिती निरत व्हावे पुढत पुढती म्हणिपत असे. म्हणून तुम्ही सर्वांनी आपापल्या स्वधर्माचरणात तत्पर असावं, हेच पुन्हा पुन्हा मी सांगत आहे. देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी जो असतीये समृद्धी विनियोग करी. गुरु गोत्र अग्निपूजी अवसरी भजे द्विजी निमित्तादिकी यजी पितरोद्देशे. निष्काम बुद्धीने स्वधर्माचरण करीत जो आपल्या संपत्तीचा विनियोग करतो, ज्यात गुरुसेवा, गोत्रजांना सहकार्य, अग्निपूजन, यथाकाळी द्विज सेवा, नैमित्तिक यजन म्हणजे पितरादी पूजन, सण पुण्यतिथी इत्यादी कार्यात तन मन धनानं जो सहकार्य करतो. या यज्ञक्रिया उचिता यज्ञेंसी हवन करिता भूतशेष स्वभावता उरे जे जे. ते सुखे आपुले घरी कुटुंबेसी भोजन करी की भोग्यची ते निवारी कल्मशाते. वर जे स्वधर्माचरण सांगितलेलं आहे त्या आचरणाने सर्वेश्वराला समर्पित करून जे जे स्वभावता शिल्लक राहील त्या अन्नाचा आणि संपत्तीचा आनंदानं उपभोग घेतो. ते उपभोगच त्याच्या पापाचं निवारण करतात. ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडिजे तो अघी जया परी महारोगी अमृत सिद्धी. अमृताच्या सेवनाने जसा महारोग निघून जातो त्याप्रमाणे स्वधर्माचरणाचे अवशेष उपभोगल्यामुळे पापच त्याला सोडून देतं. की तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांती लेशा तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा. तत्व साक्षात्कारी पुरुषाला त्याप्रमाणे भ्रांतीचा लवलेश नसतो, त्याप्रमाणे अवशेष उपभोगणाऱ्या पापाला वश होत नाही. म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगीजे मग उरे ते भोगीजे संतोषेसी. म्हणून स्वधर्माचरणाने जे मिळालं ते स्वधर्मातच खर्च करावं, जे अवशेष असेल त्याचा समाधानानं उपभोग घ्यावा. हे वाचून पार्था राहतो नये अन्यथा ऐसी अद्य हे कथा श्री मुरारी सांगे. हे नियम सोडून अन्य प्रकारे वागू नये अशी ही सृष्टीच्या प्रारंभाची कथा भगवान श्रीकृष्णांनी सांगितली. जे देहची आपण मानिती आणि विषयांते भोग्य म्हणती या परते न स्मरती आणिक काही. हे यज्ञोपकरण सकळ नेन तसा ते बरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहती. जे देहालाच आत्मा मानतात आणि विषयाला भोग्य मानतात, या पलीकडे त्यांना काही आठवतच नाही. अज्ञानी माणसं आपल्या जवळ असणाऱ्या संपत्तीला स्वधर्माचरण रूपी यज्ञाचा भविष्य मानतच नाहीत, केवळ स्वतःसाठी त्याचा उपभोग घ्यावा एवढंच अहंकार बुद्धियुक्त बुद्धीला वाटतं. तसा ते सतत प्रयत्नही करत असतात. इंद्रिय रुची सारिखे करविती पाकनिके ते पापिये पातके सेविती जाण. इंद्रियांना आवडेल असंच अन्न तयार करतात, ते चांगलंच पाहिजे याचा आग्रहही करतात. इंद्रियाच्या रुचीप्रमाणे असल्यामुळे ते पापी पापाचं सेवन करतात. हे संपत्ती जात आघवे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदी पुरुषी. हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख निपजविती पाक नानाविध.
आपल्याकडील सर्व संपत्ती ही हवन सामग्री मानावी. स्वधर्माचरण रूपी यज्ञाने आदि पुरुषाला समर्पित करावं. हे सर्व सोडून जे मूर्ख आहेत ते आपल्या स्वतःकरिता अनेक प्रकारचे अन्न शिजवितात. जीही यज्ञ सिद्धी जाये परेशा तोष होये, ते हे सामान्य अन्न न होये म्हणून या. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जान, हे जीवन हेतू कारण विश्वयया. ज्या अन्नाच्या योगाने यज्ञसिद्धीला जातो परमेश्वरही प्रसन्न होतो ते अन्न सामान्य नाही, म्हणून हे अन्न सामान्य मानू नये. अन्न हे ब्रह्मरूप आहे. हेच अन्न संपूर्ण विश्वाच्या जीवनाचं कारण आहे. अन्नास्तव भूते प्ररोह पावती समस्ते, मग पर्जन्य या अन्ना ते सर्वत्र प्रसवे. तया पर्जन्या यज्ञीय जन्म, यज्ञाते प्रगटी कर्म, कर्मासी आदी ब्रह्म वेदरूप. ही सर्व भूतमात्र अन्नामुळे वाढतात. पर्जन्य या अन्नाला सर्वत्र उत्पन्न करतो. पर्जन्य यज्ञापासून उत्पन्न होतो. कर्म यज्ञाला प्रकट करते. कर्माचे पहिले प्रकाशक वेदरूप ब्रह्म आहे. मग वेदांते परात्पर प्रसवतसे अक्षर, म्हणून या हे चराचर ब्रह्मबद्ध. परिकर्माची ये मूर्ती यज्ञी अधिवास श्रुती, ऐके सुभद्रापती अखंड गा. अविनाशी ब्रह्ममंत्र ज्ञानाला उत्पन्न करतो. परात्पर म्हणजे प्रकृतीच्या पलीकडे असणारा ब्रह्म ज्ञान उत्पादक आहे. ऐक सुभद्रापती, मूर्तिमंत जो यज्ञ आहे तेच साक्षात कर्म आहे. त्यात श्रुती असतेच. तात्पर्य, वेद विहित यज्ञात श्रुतीचा वास असतो. विहित कर्म हे श्रुती संमत असतं. म्हणूनच स्वधर्माचरण हा यज्ञ आहे जे मूर्तिमंत कर्म आहे. ऐसी हे आदी परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा, सांगितली या अध्वरा लागुनिया. अर्जुना, अशी ही यज्ञ परंपरा आहे जी मुळापासून चालत आलेली आहे. संक्षेपाने तुला आता सांगितली आहे. म्हणून समूळ हा उचितू स्वधर्मरूप ऋतू, नानुष्ठी जो मत्तू लोकीये. तो पातकांची राशी जान भार भूमीसी, जो कुकर्मे इंद्रियासी उपेगा गेला. स्वधर्माचरण रूपी यज्ञ हा मुळापासून उचित आहे, योग्य आहे. जो उन्मत्त या लोकात येऊन अनुष्ठान म्हणजे आचरण करणार नाही, जो कुकर्मात रत असलेल्या इंद्रियाच्या उपयोगी पडतो, तो पातकाचा ढीग आहे, भूमीला भार आहे असं समज. चिंतन. भावानुवादात अक्षराकडे लक्ष द्यावं लागतं. काही शंकांची मांडणी मुळातच गोड असते, त्याचा तंतोतंत अनुवाद होणं कठीण आहे. त्यापैकी हे ओवीचं चरण आहे. जो कुकर्मे इंद्रियाशी उपेगा गेला याची चव ही वेगळीच आहे. या ओवीचा ध्वनी हृदयानं ऐकला पाहिजे. या ध्वनीचा आस बराच काळ संवेदनशील हृदयात घुमतो. ध्वनीचा आस घुमणं म्हणजे ज्ञानेश्वरीचा स्वाद घेणं. ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ, जैसे का अभ्रपटळ अकाळींचे, का गळास्तन अजेचे, तैसे जियाले देखे तयाचे, जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना. अवेळी आलेली ढगांची फळी जशी केवळ दिसण्यापुरतीच असते, त्याप्रमाणे अर्जुना त्याचा जन्म आणि कर्म अति निष्फळ आहे. किंवा शेळीच्या गळ्याला आलेले स्तन जसे निरर्थक असतात, तसं ज्याला स्वधर्माचरण करता येत नाही किंबहुना घडत नाही त्याचं जगणं निरर्थक आहे. म्हणून ऐके पांडवा, हा स्वधर्म कवने न संडावा, सर्व भावे भजावा हाची एक. म्हणून अर्जुना ऐक, आपला स्वधर्म कोणीही सोडू नये. सर्व धर्म म्हणजे तन मन धन वाचा हृदय यानं स्वधर्माचंच आचरण करावं. हा गा शरीर जरी जाहले, तरी कर्तव्य ओघे आले, मग उचित का आपले ओसंडावे. अरे, जर शरीर मिळालं आहे तर कर्तव्य आपोआपच ओघाने आले, मग उचित जे स्वधर्माचरण आहे त्याचा त्याग का करावा. परीसपा सव्यासाची मूर्तीला होनी देहाची, खंती करीती कर्माची ते गा वंडे गा. दोन्ही हाताने जो बांधून चालू शकतो असा सव्यासाची म्हणजे अर्जुन, अर्थात अर्जुन ऐक. देहाच्या मूर्तीत जीव आलेला आहे, किंबहुना मूर्तिमंत देह जीवाला मिळालेला आहे. या शरीरात येऊन जे कर्माची खंत करतात ते अडाणी आहेत.
देखे असते निदेह धर्मे एथ तोची एक न लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपणपे जो जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्य देख जाहला म्हणून सहज सांडवला कर्मसंगा. असं पहा, जो अखंड स्वतःत रमतो त्याचे देहादी कर्म चालत असतानाही तो त्या कर्माला लिप्त होत नाही. जर तो आत्मबोधात संतुष्ट आहे तर तो कृतकृत्य झाला आहे, म्हणून आपोआपच कर्मबंधापासून मुक्त झाला. तृप्ती झालिया जैसी साधने सरती अपैसी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. जववरी अर्जुना तो बोध भेटेना मना तवची या साधना भजावे लागे. पोट भरल्यानंतर स्वयंपाक करण्याचा खटाटोप आपोआप संपतो, त्याप्रमाणे आत्मतृप्तीत कर्माची आवश्यकता संपते. अर्जुना, जोपर्यंत आत्मबोध होत नाही तोपर्यंतच या साधना कराव्या लागतात. म्हणून तू नियत सकळ कामना रहित होऊन या उचित स्वधर्मे राहटे. जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्य पद तत्वता पावले जगी. म्हणून तू सर्व कामनारहित होऊन नियमित स्वधर्मात वाग. जे जे या जगात निष्काम बुद्धीने स्वधर्मात वागले ते खरोखर कैवल्य पदाला प्राप्त झाले. देख पाजनकादिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले. या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था हे आणि काही एका अर्था उपकारेल. पहा, जनकादिक क्षत्रिय राजे संपूर्ण स्वधर्म कर्माचा त्याग न करता मोक्ष सुखाला प्राप्त झाले. अर्जुना, या कारणास्तव कर्मातच तुझी आस्था असली पाहिजे. ही आस्था आणखी एका कामाला उपयोगी पडेल. जे आचरता आपण पया देखी लागेल लोकायया तरी चुकेल हा पया प्रसंगेची. आपण जर स्वधर्माचरण केलं तर लोकांना देखील कर्माचरणाचं वळण लागेल. ते देखील स्वधर्माचरण नाशापासून होणाऱ्या अपायापासून वाचतील. चिंतन अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आपण मुक्त झाल्यामुळे आपल्याला कर्माचरणाची आवश्यकता नसेल, परंतु लोकांसाठी कर्म करत राहणं गरजेचं आहे. लोकांनी स्वधर्माचरणाचा आदर्श घ्यावा, परंपरा चालू ठेवावी. पुढच्या येणाऱ्या पिढ्या स्वधर्माचरण करत राहतील. देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तया ही कर्तव्य असे उरले लोका लागी. मार्गी अंधा सरिसा पुढे देखना ही चाले जैसा अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. लक्ष दे, जे कृतार्थ आहेत, नैष्कर्म्य सिद्धी ज्यांना प्राप्त झाली आहे त्यांनाही लोकसंग्रहासाठी कर्तव्य उरलेलंच असतं. ज्याप्रमाणे आंधळ्याबरोबर पुढे चालणारा मनुष्य जसा मंद गतीने चालतो त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाने स्वधर्माचरण करून अज्ञानी लोकांना धर्म स्पष्ट करून दाखवला पाहिजे. हा गायसे जरी न कीजे तरी अज्ञाना कायो मजे तीही कवने परी जाणीजे मार्गाते या. ज्ञानी पुरुष जर असा वागला नाही तर अज्ञानांना काय समजणार? त्यांनी स्वधर्माचरण कसं जाणावं? त्यांना योग्य मार्ग कसा कळेल? एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती त्यांची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे स्वभावे म्हणून कर्म न संडावे विशेष आचरावे लागे संती. या जगात श्रेष्ठ माणसं जे करतात सामान्य त्याला धर्म असं नाव ठेवतात. त्यांचंच अनुसरण आचरण करतात. श्रेष्ठांचं अनुसरण करणं हे सामान्याच्या स्वभावातच असतं. म्हणून श्रेष्ठांनी कर्मत्याग करू नये, विशेष करून संतांनी आचरण करून दाखवावं. आता निकाची या गोठी कायशा सांगो किरीटी देखे मीची राहटी वर्तत असे. आता तुला इतरांचं उदाहरण कशाला देऊ? पहा, मी देखील याच मार्गाचं अनुसरण करीत आहे. काय सांकडे काही माते की कवने एके आरते आचरे मी धर्माते मनसी जरी. तरी पुरतेपणा लागी आणिक दुसरा नाही जगी ऐसी सामग्री माझ्या अंगी जानसी तू. मला काही कमी आहे का? मी कोणा एका इच्छेने स्वधर्माचरण करतोय असं तुला वाटत असेल तर या जगात पूर्णतेच्या दृष्टीने पाहिले असता माझ्या तोडीला दुसरा कोणी नाही.
अशा प्रकारचं सामर्थ्य माझ्या अंगात आहे हे तुला माहीत आहे. मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला, तोही मी उगला कर्मी वर्ते. मी साक्षात यमराजाशी युद्ध करून मृत झालेला गुरुपुत्र आणला. हा प्रताप तू पाहिलेला आहे. असा मी असून देखील निमूटपणे कर्म करीत आहे. परी स्वधर्मी वर्ते कैसा, साकांक्षका होय जैसा, तयाची एका उद्देशा लागोनिया. जे भूत जात सकळ, असे आम्हाधीनची केवळ, तरी न व्हावे बरळ म्हणोनिया. या स्वधर्मात तत्पर आहे. कशाप्रमाणे म्हणशील तर सकाम भावनेने कर्म करणाऱ्यांप्रमाणे कर्म तत्पर आहे. ही सर्व भूत मात्र केवळ आमच्याच अधीन आहेत. ती स्वधर्माचरणात भ्रष्ट होऊ नयेत या एकाच हेतूने मी कर्म करीत आहे. आम्ही पूर्ण काम होऊनी, जरी आत्मस्थिती राहुनी, तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल. ही आमुची वास पहावी, मग वर्तती परी जाणावी, ते लोकस्थिती आघवी नासिली होईल. आम्ही जर तृप्त होऊन आत्मस्थितीत राहून शांत बसलो तर या प्रजेचं वर्तन कसं राहील. यांनी आमच्या वागण्याकडे पाहावं, आमची वागण्याची पद्धत जाणून घ्यावी आणि मग वागावं. याकरिता आम्हाला कर्माचरण करावंच लागेल, अन्यथा लोकसंस्था लोकाचार नष्ट होतील. म्हणून समर्थ जो येथे आथिला सर्वज्ञते, तेने विशेषे कर्माते त्यज्यावेना. म्हणून जो या जगात समर्थ असून सर्वज्ञतेने संपन्न आहे त्यानं विशेष करून कर्मत्याग करू नये. देखे फळाची आशा, आचरे कामुक जैसा, कर्मी भर होवा तैसा निराशाही. असं पहा, सकाम मनुष्य जसा फळाच्या इच्छेने कर्म करतो त्याचप्रमाणे निष्काम मनुष्यानंही आवडीने कर्म करावं, कर्माची आवड असावी. जे पुडत पुडती पार्था, हे सकळ लोकसंस्था, रक्षणीय सर्वथा म्हणूनिया. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नो व्हावे लोकांप्रती. अर्जुना, पुन्हा पुन्हा लोकसंस्था सांभाळावी, सर्व प्रकारे तिचं रक्षण झालं पाहिजे म्हणून शास्त्रविहित मार्गाच्या आधारे वर्तणूक असावी. विश्व सन्मार्गाला लावावं, लोकांसाठी अलौकिक असू नये. चिंतन. या ओवीत समाजभान अभिव्यक्त केला आहे. लोकप्रवाह विरुद्ध जाऊ नये, अर्थात अतिशहाणं नसावं. आपल्याला काय वाटतं ते आपल्यापर्यंत मर्यादित असावं. संस्कृती बिघडण्यास आपण कारण होऊ नये. हा अगदी सामान्य अनुवाद आहे. विशेष भाव अधिक तीव्र आहे. एका मान्यतेत अनेक मान्यता निर्माण करू नयेत. पंथ, उपपंथ, उपासना पद्धती, धर्म हे निर्माण करू नयेत. समाजाच्या असंतोषाला कारणीभूत असतात. मानवजात अशांत असणं किंबहुना ठेवणं हे योग्य नसतं. एवढंच म्हणणं पुरेसं आहे. जे सायासे स्तनसेवी, ते पक्वान्ने केवी जेवी, म्हणून बाळका जैसी नेदावी धनुर्धरा. तैसी कर्मी जया अयोग्यता, तयां प्रती नैष्कर्म्यता, न प्रगटावी खेळता आदी करुणी. जे मूल सायासाने स्तनपान करते ते पक्वान्न कसं खाईल. ती जशी मुलाला देऊ नये त्याप्रमाणे विधिवत कर्म करण्याची ज्याची योग्यता नाही त्याला मस्करीत देखील नैष्कर्म्य सिद्धी सांगू नयेत, अर्थात नैष्कर्म्य योगाची चर्चा देखील करू नये. तेथे सत्क्रियाची लावावी, तेची एकी प्रशंसावी, निष्कर्मी ही दावावी आचरोनी. त्यांना स्वधर्माचरणातच लावावं, सदाचरणाची स्तुती करावी. निष्काम पुरुषांनाही सत्कर्माचंच आचरण करून दाखवावं. तया लोकसंग्रहा लागी, वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंध अंगी वाजेल ना. लोकसंग्रहासाठी जरी त्यांनी कर्माचं आचरण केलं तरी कर्मबंध त्यांना बाधणार नाही, अर्थात कर्मातील पाप पुण्यानं तो लिप्त होणार नाही. जैसी बहुरूपियांची राओ राणी, स्त्री पुरुष भाव नाही मनी, परी लोक संपादनी तैसीच कृती. बहुरूपी बतावणीसाठी राजा राणीचं सोंग आणतात, परंतु त्यांच्या मनात स्त्री पुरुष हा भाव नसतो. प्रेक्षकांच्या समजुतीसाठी ते तसं वागतात. त्याप्रमाणे ज्ञानी अनासक्त वृत्तीने कर्मात असतात. लोकसंग्रह अर्थात लोककल्याणासाठी हे सोंग घेणं गरजेचं आहे.
देखे पुढिलांचे ओझे, जरी आपुला माथा घिजे, तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा. तैसी शुभाशुभे कर्मे, जिये निपजती प्रकृती धर्मे, तिये मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. अर्जुना, असं पहा, दुसऱ्याचं ओझं आपण आपल्या डोक्यावर घेतलं तर विनाकारण त्या ओझ्याखाली दडपले जाणार नाही का? त्याप्रमाणे प्रकृतीच्या गुणांनी शुभ अशुभ कर्म निर्माण होतात. त्या कर्माचा मी करता आहे असा त्या मूर्खाला मतिभ्रम होतो. ऐसा अहंकारारूढ एकदेशी मूढ, तया हा परमार्थ गूढ प्रगटावाना. अशा प्रकारे अहंकारावर आरूढ झालेला संकोचित वृत्तीचा जो मूर्ख आहे त्याला परमतत्व जे गूढ स्वरूपात आहे ते प्रकट करू नये, सांगू नये. हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझ हित, ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा. अर्जुना, हे राहू दे, आता तुला हीच सांगणार आहे ते लक्ष देऊन ऐक. जे तत्वज्ञानी यांच्या ठाई, तो प्रकृती भाव नाही, जेथ कर्म जात पाही निपजत असे. ते देहाभिमान सांडुनी, गुणकर्मे ओलांडुनी, साक्षीभूत होऊनी वर्तती देही. प्रकृती भाव म्हणजे स्वतःला कर्ता मानणं, देह मानणं, कर्तृत्वाचा अभिमान असणं. हा तत्वज्ञानी असणारा जो संत आहे त्याच्या ठिकाणी नसतो, कारण प्रकृतीच्या गुणांपासून कर्म उत्पन्न होतात हे माहीत असल्यामुळे देह तादात्म्य नसतं, अर्थात मोह नसतो. ते देहाचा अभिमान सोडून गुण आणि कर्म यांना ओलांडून साक्षी रूपानं या जगात किंबहुना देहात राहत असतात. म्हणून शरीरी जरी होती, तरी कर्मबंधा ना कळती, जैसा का भूतचेष्टा गबसती घेपवेना. म्हणून ते शरीरात जरी असले तरी ते कर्मबंधात अडकत नाहीत. ज्याप्रमाणे प्राणीमात्रांच्या बऱ्या वाईट कृत्यात सूर्यप्रकाश असतो, परंतु सूर्याचा संबंध नसतो. हेथ कर्मी तो चिलिंपे, जो गुण संभ्रमे घेपे, प्रकृती चेनी आटोपे वर्तत असे. या जगात तोच कर्मबंधात सापडतो जो भ्रमाने गुण व कर्माला स्वतःत म्हणजे आत्म्यात मानतो. तो प्रकृतीच्या अधीन होऊन कर्म करतो. तात्पर्य, स्वतःला देह मानल्यामुळे, तत्व न समजल्यामुळे कर्मबंधात अडकतो. साक्षी होऊन जगायला हवं. इंद्रिये गुणाधारे, राहटती निज व्यापारे, ते परकर्म बलात्कारे आपादिजो. आपल्या स्वभावानुसार इंद्रिय आपापल्या कर्मात वावरत असतात. तो जबरदस्ती आपल्या अंगावर ओढून घेतो आणि कर्मबंधात सापडतो. तरी उचिते कर्मे आघवी, तुवा आचरणे मजार पावी, परिचित्त वृत्ती विन्यसावी आत्मरूपी. स्वधर्माचरणात वीत असलेली सर्व कर्मे करून मला अर्पण करणारा हो, चित्तवृत्ती मात्र स्वस्वरूपात राहू दे. आणि हे कर्म मी करता, का आचरेन या अर्था, ऐसा अभिमान झने चित्ता रे घोदेसी. आणि हो, हे कर्म आहे याचा मी करता आहे, याचं मला फळ हवंय अशी भावना चित्तात येऊ देऊ नकोस. तुवा शरीर परानो हावे, कामना जात सांडावे, मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. तू शरीरपर नसावं, फळभावना सोडून मग यथाकाळी भोगांचा उपभोग घे. चिंतन. शरीरपरा हा शब्द व्यापक अर्थाने भरलेला आहे. स्वतःला केवळ देह मानणं, देहासाठीच जगणं, संपूर्ण ज्ञान देहाच्या आजूबाजूलाच वापरणं, पाप पुण्य पुनर्जन्म न मानणं, भोग हेच खरं जीवन आहे या भावनेने आयुष्यभर जगणं, देहालाच आत्मा मानणं अजूनही बरंच आहे, परंतु या सर्वांचा विस्तार नको. आता कोदंड घेऊन हाती, आरूढ पायी रथी, देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने, जगी कीर्ती रुडवी, स्वधर्माचा मान वाढवी, या भारापासून सोडवी मेदिनी हे. आता तू धनुष्य हातात घेऊन रथावर बस, आनंदाने वीरवृत्तीचा स्वीकार कर, जगात स्वतःची कीर्ती मोठी कर, स्वधर्माचा मान वाढव, या दुष्ट लोकांपासून पृथ्वीला सोडव, त्यांचं ओझं कमी कर, अर्थात त्यांना समाप्त कर. आता पार्था निशंक होई, या संग्रामा चित्त देई, हेत हे वाचून काही बोलो नये. अर्जुना, संशय रहित हो, या युद्धावर लक्ष केंद्रित कर, इथं युद्धाशिवाय काहीही बोलू नकोस.
हे अनुपरोधमत माझे, जिही परमादरे स्वीकारिजे, श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा, तेही सकळ कर्मी वर्तत, जानपा कर्मरहित, म्हणून हे निश्चित करणीय गा. धनुर्धरा, हे माझं सिद्धांत अबाधित आहे. जी माणसं या मताचा मोठ्या आदरानं स्वीकार करून आचरणात आणतील, ती देखील कर्म करून कर्मरहित असतील असं जाण, म्हणून हे मत निर्दोष असल्यामुळे आचरणीय आहे. ना तरी प्रकृतिमंत होऊनी, इंद्रिया लळा देऊनी, जे हे माझे मत आव्हेरुनी ओसंडिती, जे सामान्यत्वे लेखिती, अवज्ञा करुणी देखिती, का हा अर्थवाद म्हणती वाचाळपणे, ते मोहमदिरा भुलले, विषय विषय घेरिले, अज्ञान पंकी बुडाले निभ्रांत मानी. प्रकृतिमंत म्हणजे शरीरपर होऊन जे इंद्रियांचे लाड करतात, जे माझे कर्माविषयी निर्दोष सिद्धांत आहेत त्यांचा तिरस्कार करतात, या मताला सामान्य समजतात, अपमानित करून हेळसांड करतात, अथवा वाचाळवीर याला अर्थवाद म्हणजे प्रोत्साहनासाठी केलेली स्तुती वाक्य म्हणतात, ते मोहरूपी मदिरा प्यायलेले आहेत. विषयाच्या विषानं बांधलेले असून अज्ञानाच्या चिखलात बुडालेले आहेत असं जाण. देखे शवाच्या हाती दिधले, जैसे कारत्न वाया गेले, ना तरी जात्यंधा पाहले प्रमाण नोहे, का चंद्राचा उदय जैसा, उपयोगा नवचे वायसा, मूर्खा विवेक हा तैसा रुचेल ना. अर्जुना, असं पहा, मड्याच्या हातात रत्न ठेवलं तर वायात जाणार, जन्मांधाला उजाडल्याचा काय फायदा, कावळ्याला चंद्रोदय उपयोगी पडत नाही, किंबहुना मत रुचणार नाही. तैसे जे पार्था विमुख या परमार्था, तयांसी भाषण सर्वथा करावेना, म्हणून ते न मानिती, आणि निंदा ही करू लागती, सांगे पतंग काय साहती प्रकाशाते. अर्जुना, जे अध्यात्माकडे तोंड फिरवणार आहेत त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचं संभाषण करू नये, कारण ते परमार्थ विरोधी असल्यामुळे सिद्धांत मानत नाहीत आणि सांगणाऱ्याची व ऐकणाऱ्याची निंदा करतात. मला सांग, पतंग प्रकाशाला सहन करतात काय? पतंगादिपी अलिंगन, तेथ त्यासी अचुक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. पतंगानं जर दिव्याला लिंगन दिलं तर तिथे त्याचं अचूक मरण असतं, त्याप्रमाणे विषयाचरणात आत्मघात निश्चित आहे. म्हणून इंद्रिये एके, जाणते निपुरुखे, लाळावी ना कौतुके आदी करुणी, हा गा सर्पेसी खेळो येईल, की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, सांगे हलाहल जिरेल सेविलिया काही. कोणत्याही शहाण्या पुरुषाने या इंद्रियांचे लाड करू नयेत, विशेष म्हणजे सहज कौतुकाने देखील नको, कारण सर्पाबरोबर खेळता येईल का, वाघांचा संबंध यशस्वीपणे कडेपर्यंत नेता येईल का, हे जाऊ दे, हलाहल विष प्यायल्यानंतर ते पचवणे शक्य आहे का, मला सांग. देखे खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रिया लळा दिधला भला नोहे. असं पहा, विस्तवाशी खेळता खेळता आग लागली आणि ती मोठ्या प्रमाणात भडकली तर तिला आवरणं जसं कठीण असतं, तसं इंद्रियांचे लाड केले तर जीवनासाठी चांगले नसतात. हे रवी तरी अर्जुना, या शरीरा पराधीना, कानाना भोगरचना मिळवावी. नाहीतरी अर्जुना, हे या परतंत्र शरीराकरिता अनेक प्रकारचे भोग का जमावावेत. शरीराबाबत कसा विचार करावा हे पुढे आहे. आपण सायासे करुणी बहुते, सकळ ही समृद्धी जाते, उदो अस्त या देहाते प्रतिपाळावे का. आपण पुष्कळ कष्ट करून सर्व संपत्ती खर्च करून या नाशिवंत शरीराला का म्हणून सांभाळायचं, रोजच या देहाचा सांभाळ करायचा, त्याचे लाड करायचे, एवढ्यासाठीच का जगायचं. सर्वस्वे शिनोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते, तेने स्वधर्म सांडून देहाते पोखावे काही. मग हे तव पांच मेळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला के गिवसावा शीन आपुला. म्हणून केवळ देह भरण, ते जाणे उघडी नागवन, या लागी एथ अंतःकरण देयावेना.
इथे काबाड कष्ट करायचे, मानसिक आणि बौद्धिक शक्ती खर्च करून दमायचं, शीण करून घ्यायचा, स्वधर्माचरण सोडून फक्त या शरीराला पोसायचं. ज्या शरीरासाठी हे करायचं ते तर पंचभूताचं आहे. पाचाचा जमाव असलेलं हे शरीर पुन्हा पंचमहाभूतातच विलीन होणार. त्यावेळी आपले कष्ट कोठे शोधायचे? म्हणून केवळ देहाचं पोषण करणे म्हणजे उघड उघड नुकसान करून घेणं आहे. तू इथं लक्ष देऊ नकोस. किंबहुना समजदार माणसाने केवळ देह पोषणाचा विचार करू नये. एरवी इंद्रियांची अर्था सारिखा विषय पोषिता, संतोष कीर चित्ता आपजेल. परी तो साव चोराचा सांगात, जैसा नावेक स्वस्त, जवनगराचा प्रांत सांडिजेना. इंद्रियांना आवडणारा विषय आपण पुरवत गेलो तर चित्तात निश्चित आनंद होईल, परंतु तो आनंद नंतर जीव घेणा ठरेल. ज्याप्रमाणे सावचोर म्हणजे सभ्य दिसणारा पण घातकी असणारा चोर तोपर्यंतच चांगला असतो, शांत असतो, जोपर्यंत तो नगराची सीमा ओलांडत नाही. त्यानंतर तो हत्याच करतो. टीप: 700 वर्षापूर्वीचा हा काळ आहे. रस्ते आणि वाहने त्या काळात नसायची. पायीचा प्रवास असून जंगलाचा भाग जास्त असायचा. निर्जन भागात प्रवेश केल्यानंतर मग व्यापाऱ्याची यात्रेकरूंची हत्या करून त्यांचं सर्वस्व लुटायचं. हा सावचोर आहे. ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी येणार आहे. बापा विषयाची मधुरता, झणे आवडी उपजे चित्ता, तो परिणाम विचारिता प्राणहरी. विषय हे चवीला गोड असतात. बाबा रे, मधुरतेमुळे चित्ताला कदाचित खाण्याची आवड निर्माण करतील, परंतु विचार कर, त्याचा परिणाम हा प्राणाचा हरण करणार आहे. देखे इंद्री कामसे, तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मीन आमिषे भुलविजेगा. परी तया माझी गळू आहे, जो प्राणा ते घेऊन जाये, तो जैसा ठाऊ आणो हे झाकलेपणे. अर्जुना, असं पहा, इंद्रियात काम असतो, तो सुखाची आशा दाखवून दुःखात लोटतो. ज्याप्रमाणे गळाला लावलेले आमिष माशाला भुलवितं, त्या माशाला हे माहीत नसतं की त्या आमिषाच्या आतला गळ आपला प्राण घेऊन जाणार आहे. त्याला फक्त आमिषच दिसतं, झाकलेला गळ दिसत नाही. तैसे अभिलाषेने कीजेल, विषयांची आशा धरिजेल, तरी वरपडा होईजेल क्रोधानळा. त्याप्रमाणे विषयाची भोगलालसा असते, ती जर करशील तर क्रोधाग्नीत जळावे लागेल. चिंतन: विषयाभिलाषा ही पूर्ण होत नसते. कोणीतरी त्यात आडवं येतं, मग क्रोध निर्माण होतो. दुसऱ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे मनुष्यच नष्ट होतो. इथे पुढच्या विषयाची काही बीज आहेत. प्रथम काम निर्माण होतो. अपूर्ण कामात क्रोधाचा जन्म होतो. हे दोन कसे घातक असतात ते पुढे प्रश्नोत्तराच्या निमित्ताने समजेल. जैसा कवळवणिया पारधी, घातेची ये संधी, आणि मृगाते बुद्धी साधावया. एथ तैसीची परी आहे, म्हणून संग हा तू जनो हे, पार्था दोन्ही काम क्रोध हे घातक जाणे. जसा पारधी घात करण्याच्या हेतूने हरणाला संधी साधून घेरतो, तोच प्रकार इथे आहे. म्हणून विषयाचा संग तुझ्यासाठी चांगला नाही, योग्य नाही. कारण काम आणि क्रोध हे दोन्ही पारध्याप्रमाणे घातक आहेत. म्हणून हा श्रेयोची न करावा, मने ही आठवो न धरावा, एक निजवृत्तीचा ओलावा नासोने दी. म्हणून अर्जुना, या विषयाचा आधार घेऊ नकोस. मनात विषयाची आठवण देखील नको. मनात स्वधर्माचा जिव्हाळा असावा, तो नष्ट होणार नाही याची काळजी घ्यावी. अगा स्वधर्म हा आपुला, जरी का कठीण जाहला, तरी हाची अनुष्ठिला भला देखे. एरू आचार जो परावा, तो देखता कीर बरवा, परी आचरतेने आचरावा आपुलाची. अरे अर्जुना, बघ, स्वधर्माचरण जरी कठीण असलं तरी त्याचंच आचरण करण्यात आपलं कल्याण आहे. दुसरा धर्म दिसायला चांगला वाटतो, बरा वाटतो, परंतु आचरण करणाऱ्यांनी स्वधर्माचरणच केलं पाहिजे. सांगे शूद्र घरी आघवी, पक्वान्ने आहाते बरवी, ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळ जरी जाहला. हे अनुचित कैसे निकीजे, अग्राह्य केवी इच्छिजे, अथवा इच्छिले ही पाविजे विचारी पा. अयोग्य व्यक्तीच्या घरी जरी उत्तम पक्वान्न असले तरी चांगल्या माणसांनी ते सेवन करू नयेत.
चुकीच्या अन्नाचं सेवन कसं करावं, चुकीची इच्छा का करावी, अथवा एखाद्या वेळेस चुकीची इच्छा झाली आणि ती पूर्ण होत असली तरी ती पूर्ण करून घ्यावी का, याचा विचार कर. तरी लोकांची धवळारे देखोनिया मनोहरे, असतिया पुली तनारे मोडावी किवी. हे असो वनिता पुली कुरूप जरी जाहली, तरी भोगिता तेची भली जिया परी. देवी आवडे तैसा संकट, आचरता जरी दुवाड, तरी स्वधर्माची सुरवाड परत्रींचा. तद्वत कितीही अडचणींचा प्रसंग आला किंवा आचरण करणं कठीण झालं तरी देखील आपलं स्वधर्माचरण चांगलं, कारण ते परलोकात सुखकारक आहे. हा गा साखर आणि दूध, हे गौल्य कीर प्रसिद्ध, परिकृमी दोषी विरुद्ध घेपी केवी. ऐसे ही जरी सेविजेल, तरी ते अळुकीची उरेल, जे ते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा. म्हणून अनेकांसी जे विहित, आणि आपण पेया अनुचित, ते नाचरावे जरी हित विचारी जे. अरे बाबा, दूध आणि साखर यांची गोडी सर्वांना माहीत आहे, परंतु जंत ज्याच्या पोटात आहेत त्यांनी ते घ्यावे का? ते घेऊ नये, कारण ते विरुद्ध अन्न आहे, रोग वाढवणार आहे. असं असून एखादा सेवन करीत असेल तर त्याची आवड आहे असं म्हणावं. अर्जुना, त्याचा परिणाम हितकारक नसणार, म्हणून इतरांसाठी जे चांगलं असेल ते आपल्यासाठी योग्य आहे असं नाही. आपण आपल्या हिताचा जर विचार केला तर हे मिश्रण घेऊ नये. त्याप्रमाणे इतरांच्या धर्माचं आहे, आपण आपल्या हिताचं पाहावं, हिताचा विचार करावा, दुसऱ्याचं आचरण अनुकरण करू नये. या स्वधर्मा ते अनुष्ठिता, वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. स्वधर्माचरण करीत असता आयुष्य खर्च होत असेल तर ते चांगलंच आहे, इहपर लोकात सुखावह आहे, चांगलं आहे. ऐसे समस्त सूर शिरोमणी, बोलिजे जेथ श्री शांग्रपाणी, तेथ अर्जुन म्हणे विनमनी असे देवा. हे जे तुम्ही सांगितले, ते सकळ कीर म्या परिसले, तरी आता पुसेन काही आपुले अपेक्षित. याप्रमाणे सर्व देवांचा शिरोमणी असणारा श्रीकृष्ण ज्यावेळी बोलला त्यावेळी अर्जुन तिथे म्हणाला, देवा, माझी एक विनंती आहे. तुम्ही मला जे सांगितलं ते सर्व मी चांगल्या प्रकारे ऐकलं, परंतु माझ्या मनात काही शंका आहेत, त्या मी विचारणार आहे. तो हृदय कमळा राम, जो योगियांचा निष्काम काम, तो म्हणतसे पुरुषोत्तम सांगेन ऐक. तेव्हा हृदयरूपी कमळात रमणारा किंवा रमविणारा, समाधीत रमणारे योगी, जे मुळात निष्काम आहेत, ते ज्याची कामना करतात असा पुरुषोत्तम किंबहुना उत्तम पुरुष श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, सांगतो तू ऐक. तरी हे काम क्रोध पायी, जयांते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानिजती. ज्यांना प्रतियम मानलं जातं, ज्याच्या अंतःकरणात मुळीच दया निवास करत नाही, असे हे काम आणि क्रोध आहेत. तरी हे पाही, यात ते अत्यंत खादाड आणि पापी आहेत असं सुचविलेलं आहे. म्हणजे यांचा पूर्व इतिहास पहा. यांनी कित्येक ऋषीमुनींसह राजांना उद्ध्वस्त केलं, तरीही हे तृप्त नाहीत. टीप: या श्लोकात काम आणि क्रोध हे दोनच आहेत. यांना मदत करणारे अनेक आहेत. माऊली पुढे सांगणार आहेत. श्लोकात रजोगुणापासून उत्पन्न असा शब्द आहे. उत्पन्न म्हणजे जन्म असं मानून पुढचं रूपक आहे. ह्या सर्वांसाठी उपयोगी आहे. मुलाची वाढ कशी होते, त्यावर संस्कार कसे व कोण करतात, त्यांचं लालन पालन कसं केलं जातं, हे समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्ञान मिळवणं हा नंतरचा विषय आहे. दोषांचं स्वरूप प्रथम समजलंच पाहिजे. दोष उद्ध्वस्त करतात हे लक्षात घ्या. भावानुवाद हा ओवीत उतरण्यासाठी मदत करणारा आहे. ओवीत प्रवेश केल्यानंतर मग माऊलींचं विश्व दिसेल. संवेदनशील हृदय आणि डोळसपणा यांचं मिश्रण असणारा रसिक साधक असेल तर त्याला हाच देव आहे हे इथंच पाहता येईल. प्रथम मुळं कशी आहेत ते पाहू. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्कजे. हे ज्ञाननिधीचे भुजंग आहेत, विषयाच्या खोऱ्यातील वाघ आहेत, भजन मार्गातील मारेकरी आहेत. इथे निधी शब्दाचा अर्थ केवळ साठा किंवा ठेवा एवढाच नाही. 8 महासिद्धी आहेत, त्याप्रमाणे 9 निधी आहेत. ज्ञान हा अनमोल निधी आहे, तो साधनेशिवाय मिळत नाही. जर मिळवायला गेला तर तिथे
हे भुजंग रूपाने आहेत. हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रियग्रामीचे कोंड, यांचे व्यामोहादिक बंड जगावरी. हे देहरूपी किल्ल्याचे मोठमोठे दगड असून इंद्रियरूपी गावाचे गावकूस आहेत. व्यामोहाचं त्याचप्रमाणे अविवेक, अज्ञान, भ्रम आणि तत्सम गोष्टी निर्माण करणारे बंड त्यांनी जगाविरुद्ध केले आहेत. हे रजोगुण मानसाचे, समूळ असुरियेचे, धायपनयांचे अविद्या केले. हे काम, क्रोध रजोगुणाच्या मनापासून उत्पन्न झाले आहेत. यांचा मूळ बांधा हा आसुरी प्रकृतीचा आहे. यांचं दायीपण अविद्येने केलं आहे. टीप: मन हे रजोगुणाचा अंश आहे. क्रियाशक्ती ही रजोगुणाची असते. काम, क्रोधाची उत्पत्ती ही मनापासून असते, किंबहुना ते मनात असतात. हे रजाचे कीर जाहले, परितमासी पडियंते भले, तेने निजपदयादी धले प्रमाद मोह. काम, क्रोधाचा जन्म जरी रजोगुणापासून झाला असला तरी तमोगुणाचे हे फार लाडके आहेत. तमोगुणाने आपली मिराजदारी प्रमाद आणि मोह यांना दिली. सतत चुका करणं हे तमोगुणाचं काम आहे. मोहांचं स्वरूप आपण पाहिलं, अर्थात प्रमाद आणि मोह ही तमोगुणाची गादी आहे. ती काम, क्रोधांना देऊन टाकली. हे मृत्यूच्या नगरी, मानिजती निकिया परी, जे जीविताचे वैरी म्हणून या. मृत्यूच्या शहरात यांना फार श्रेष्ठ मानलं जातं, कारण मृत्यू हा जसा जीवनाचा वैरी आहे तसंच हे देखील जीवनाचे वैरी आहेत. जयांसी भुकेली आमिषा, हे विश्वनपुरेची घासा, कुळवाडी यांची आशा चाळीत असे. काम, क्रोधाचा जो व्यापार आहे तो आशा चालवते. भूक लागल्यानंतर एका घासाला हे विश्व पुरत नाही अशी असणारी ही आशा यांचा उद्योग पाहते. कौतुके कवळिता मुठी, जिये चवदा भुवने थे कुटी, तिये भ्रांती ही धाकुटी वाल्ही डुल्ली. आशीची एक धाकटी बहीण आहे, तिचं नाव भ्रांती आहे. तिनं जर सहज मुठावळली तर ही 14 भुवनं तिच्या मुठीच्या मानानं लहान पडतात. ती फार खादाड असून यांची आवडती आहे. जे लोकत्रयाचे भातुके, खेळतांची खाय कौतिके, तिच्या दासीपणाचे निविके तृष्णा जिये. त्रैलोक्याचं भातुक खेळता खेळता जी सहज खाते ती तृष्णा आशेच्या दासीपणाच्या बळावर जगते. हे असो मोहे मानिजे, याते अहंकार घेपे दिजे, जेने जग आपुलिया भोजे नाचवित असे. या काम, क्रोधांना मृत्यूच्या शहरात जसा मान आहे तसा मान अज्ञानाच्या घरी देखील आहे. जो अहंकार आपल्या आवडीप्रमाणे जगाला नाचवत असतो त्यांची यांच्याबरोबर देवघेव असते. जेने सत्याचा भोकसा काढिला, मग असत्य तृण कुटा भरिला, तो दंभ रुडविला जगीही. आणखी एक सहकारी आहे, जो बाहेरून चांगला दिसतो, खरा वाटतो, परंतु तो आतून असत्यानं, कपटाने भरलेला असतो. त्याला दंभ असं म्हणतात. दूध काढण्यासाठी मेलेल्या वासरात भूस भरून गायीपुढे ठेवलेलं असतं, त्याप्रमाणे हे समाजात लूट करण्यासाठी धर्माचा कोथळा बाहेर काढतात. त्यात असत्याचं भूस भरतात आणि धर्म, नीती, सत्य याचं बाहेरून प्रदर्शन करून जगाला लुटणाऱ्या दंभाला प्रसिद्ध करतात. साध्वी शांती नागविली, मग माया मांगी शृंगारिली, तिये करवी विटाळविली साधू वंदे. यांनी पतिव्रता शांतीला वस्त्रहीन केलं, तिच्या वस्त्रांनी मायेला सजविलं. साधूंचे समूह मायेला शांती समजून तिचा अंगीकार करू लागले. अशा रीतीने या काम, क्रोधांनी साधूंच्या समूहाला बाटवलं, भ्रष्ट केलं. ही विवेकात्राय फेडिली, वैराग्याची साल काढिली, जितया मान मोडिली उपशमाची. यांनी विवेकाचा आधार नाहीसा केला, वैराग्याची खाल काढली, जिवंतपणीच उपशमाची मान मुरगळून टाकली. टीप: आतल्या निग्रहाला शम म्हणतात, बाहेरच्या निग्रहाला दम म्हणतात. काम, क्रोधांनी जिवंतपणीच उपशमाला संपवलं, अर्थात आता ते दिसत नाहीत. ही संतोष वन खांडिले, धैर्य दुर्ग पाडिले, आनंद रोप सांडिले उपडुनिया. ही बोधाची रोपे लुंचिली, सुखाची लिपी ही पुसिली, जिव्हारी यागी सुदली तापत्रयाची. या दोघांनी संतोषरूपी वन तोडलं, धैर्यरूपी किल्ले पाडले
आनंदाची रोपं मुळासह उपटून टाकली, आत्मबोधाची रूपं खुडली, सुखाची अक्षरे पुसली, माणसांच्या हृदयात त्रिविध तापाचे निखारे घातले. हे अंगात व घडले, जीवींची आथी जडले, परीना तुडती गिवसले ब्रह्मादिका. हे शरीराबरोबरच उत्पन्न झालं, अंतःकरणाला चिकटलं. यांचा शोध घ्यायचा ठरवलं तर ब्रह्मादिक देवांना शोधून सापडत नाहीत. हे चैतन्याचे शेजारी, बसती ज्ञानाच्या एका हरी, म्हणून प्रवर्तती महामारी सावरतीना. हे चैतन्याचे शेजारी राहतात, ज्ञानांच्या पंगतीत बसतात. इतक्या आत असल्यामुळे ही महामारी हल्ले करू लागली तर कोणालाही आवरली जात नाही. टीप: चैतन्याला शेजार नसतो. ज्याला शेजार असतो तो व्यापक नसतो. चैतन्य व्यापक आहे, परंतु जीव व्यापक नाही. अंतःकरणात चैतन्याचं तेज पडतं, त्या प्रतिबिंबाला आभास असं म्हणतात. हे अंतःकरणात राहतात म्हणजे चैतन्याच्या शेजारीच राहतात. हे जळे विन बुडविती, आगी विन जाळीती, न बोलता कवळीती प्राणियांते. हे शस्त्रे विन साधिती, दोरे विन बांधिती, ज्ञानियासी तरी वधिती पैज घेऊनी. हे चिखले विन रोविती, पाशे विन गोविती, हे कवना जोगे न होती अंतु वटपणे. यांचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्याशिवाय बुडवतात, अग्नीशिवाय जाळतात, काही सुगावा लागायच्या आत संपून टाकतात, शस्त्राशिवाय ठार करतात, दोरखंडाशिवाय बांधतात, ज्ञान्यांना तर पैज लावून जिंकतात. हे चिखलाशिवाय रोवतात, जाळ्याशिवाय अडकवतात. हे काम क्रोध कोणाच्याही आटोक्यात येत नाहीत. जैसी चंदनाची मुळी, गिवसोनी घेपे व्याळी, ना तरी उल्बाची खोळी गर्भस्थासी. का प्रभावीन भानू, धुमे वीन हुताशनू, जैसा दर्पण मळहिनू कहीच नशे. तैसे इही विन एकले, आम्ही ज्ञान नाही देखिले, जैसे कोंडोनी पांगुतले बीज निपजे. ज्याप्रमाणे चंदनाच्या मुळ्याला सर्पांनी वेढलेल्या असतात, जाराच्या खोलीत गर्भ असतो, सूर्यप्रकाशाशिवाय नसतो, लाकडाचा अग्नी धुराशिवाय नसतो, पाऱ्याशिवाय दर्पण नाही, कोंड्याशिवाय बीज नाही, त्याप्रमाणे काम क्रोधाशिवाय एकटं ज्ञान आमच्या नजरेत आलेलं नाही. तैसे ज्ञान तरी शुद्ध, परी ही असे प्ररुद्ध, म्हणून ते आगाध होऊन ठेले. तसं पाहिलं तर मुळात ज्ञान हे शुद्धच आहे, निर्लेप आहे, परंतु काम क्रोधांनी अवरुद्ध केलेलं आहे. यांच्यामुळे ज्ञान प्राप्त करणं अवघड होऊन बसलं. आधी यांते जिनावे, मग ते ज्ञान पावावे, तव पराभव न संभवे रागद्वेषा. अगोदर यांना जिंकावं, मग ज्ञान प्राप्त करावं, परंतु या काम क्रोधांचा पराभव करणं असंभव आहे. राग द्वेष आणि काम क्रोध ही एकाचीच दोन नावे आहेत. यांते साधावया लागी, जे बळ आणि जे अंगी, ते इंधने जैसी आगी सावावं होय. यांना जिंकण्यासाठी बळ अंगात आणावं तर ते यांनाच सहकार्य करतं. ज्याप्रमाणे अग्नीला इंधन सहयोग करतोय, मदत करते, तैसे उपाय किजती जे जे, ते यांसीच होती विरजे, म्हणून हटी आणते जिनिजे इहिंची जगी. ऐसिया ही सांकडा बोला, एक उपाया हे भला, तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझ. ज्याप्रमाणे यांना जिंकण्यासाठी जे जे उपाय योजावेत ते यांनाच मदत करतात, म्हणून या जगात हठयोग्यांना हेच जिंकतात. जिंकणं तसं कठीण आहे असं मी बोलत असलो किंवा बोललो तरी एक उपाय चांगला आहे, तो आत्मसात करता यावा यासाठी मी सांगतो, किंबहुना मानवला तर मी सांगतो. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथून प्रवृत्ती कर्मा ते विये, आधी निर्दळू घाली तिये सर्वथैव. या काम क्रोधाचं पहिलं आश्रयस्थान इंद्रिय आहेत. इंद्रियांपासून होणारी प्रवृत्तीच कर्माला प्रसवते, म्हणून तू अगोदर या इंद्रियांना पूर्णपणे निर्दळून टाक. मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल, इतुके निथारा मोडेल या पापियांचा. इंद्रियांचं दमन केल्यानंतर मग मनाचं विषयांकडे धावणं थांबेल आणि बुद्धीची सोडवणूक होईल. केवळ इंद्रिय निग्रहानंच या पाप्यांचा आश्रय
समाप्त होईल. हे अंतरी होणी जरी फिटले, तरी निभ्रांत जान निवटले. जैसे रश्मी वीण उरले मृगजळ नाही, तैसे रागद्वेष जरी निमाले. तरी ब्रह्मींचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणची. हे काम क्रोध जर अंतःकरणातून गेले तर निसंशय संपले असं जाण. सूर्यकिरणाशिवाय मृगजळ उरत नाही, त्याप्रमाणे हे काम क्रोध गेले संपले तर ब्रह्माचं व्यापकाचं साम्राज्य आलं, अर्थात तोच ब्रह्म झाला. मग आपलाच ब्रह्मानंद, आपलं सुख तो पुरुष उपभोगतो. ते गुरुशिष्यांची गोठी, पिंडा पदांची गाठी. तेथ स्थिर राहोनी नुठी, कवने काळी. व्यापकाचं सुख किंबहुना ब्रह्मानंद हा संवाद गुरु शिष्यात जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य या स्वरूपात होतं. त्या ऐक्यात व्यापकात स्थिर होऊन तो कोणत्याही काळात पुन्हा उठत नाही. तात्पर्य: इंद्रिय निग्रह जर झाला तर तो व्यापक होतो. व्यापकतेचा बोध हाच गुरु शिष्य संवादाचा विषय असतो. शिष्य त्या ठिकाणी स्थिर झाल्यावर पुन्हा या काम क्रोधाच्या बंधनात पडत नाही. संसारात असून त्यांचं अंतःकरण अलिप्त असतं. मुक्त होणं म्हणजे मरण नव्हे. याच जगाचा साक्षीरूपानं उपभोग घेणं, आपल्या मस्तीत असणं हे खरं अध्यात्म आहे. यासाठी संसार सोडायची गरज नाही. जरी एखाद्याने सोडला तरी हे काम क्रोध अंतःकरणातून जात नाहीत, हे आपण आताच पाहिलं. जर गेले तर संसार बाधत नाही. एकंदरीत महापापी महाखदाड असणारे जे कामक्रोध आहेत, ज्यांच्यावर या जगाचं सुखदुःख अवलंबून आहे, हे आत नसावेत. मग ब्रह्माचं स्वराज्य आलं. ऐसे सकळ सिद्धांचा राहो, देवी लक्ष्मीचा नाहो. राया ऐके देव देवो, बोलता जाहला. असं सर्व सिद्धांचा राजा, देवी श्रीलक्ष्मीचा पती, देवांचा देव श्रीकृष्ण बोलला. संजय म्हणाला, राजा ऐक. आता पुनरपी तो अनंत, आद्य एकी मात. सांगेल तेथ पंडुसूत, प्रश्न करील. तया बोलाचा हनपाड, की रसवृत्तीचा निवाड. येणे श्रोतया होईल सुरवाड, श्रवण सुखाचा. माऊली म्हणतात, आता तो श्रीकृष्ण पुन्हा एक प्राचीन कथा सांगेल. अर्जुन पुढे प्रश्न विचारणार आहे. त्या बोलण्याची योग्यता किंवा रसाळपणाचा अनुभव श्रोत्यांना येणार आहे. श्रवण सुखाचा सुकाळ काय असतो तो इथे अनुभवला येणार आहे. शांतादी जे नवरस आहेत त्यातील भाव विभाव आदी जे भेद आहेत त्यांचा निवाडा करता येईल. अर्थात पुढे श्रोत्यांसाठी श्रवण सुखाची पर्वणी आहे. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, चांग उठावा करुणी उन्मेषाचा. मग संवाद श्री हरिपार्थांचा, भोगावा बापा. श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, बाबांनो, श्रोत्यांनी आपल्या बुद्धीला चांगलं जाग करून मग हा श्रीकृष्ण अर्जुनाचा संवादाचा आनंद भोगावा. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.